की गेली 1 वर्ष झालं आपले स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये नोकरीला लावतो म्हणून आमचे बापूजी साळुंके यांचे नातू श्रीराम साळुंके यांनी बऱ्याच लोकांच्याकडून एजंटामार्फत पैसे घेतलेले. ह्यामध्ये सर्व प्रत्येक विभागातील प्राचार्य मुख्याध्यापक यामध्ये सामील आहेत. तसेच या धनाजी देसाईच्या आडून हे पैसे गोळा करण्याचं एक षडयंत्र आम्ही हाणून पाडण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वसामान्य जनता या ठिकाणी फसून गेलेली आहे. 1 रुपये नाही, 10 रुपये नव्हे तर गेली कमीत कमी 10 कोटी रुपये यांनी गोळा केलेले आहेत. यांचं एवढं मोठं कारस्थान आहे की माझ्याकडे त्यांचा व्हिडिओ, त्यांनी घेतलेले पैसे, त्यांचं म्हणजे सर्व फोटो माझ्याकडे आहेत. त्यांचे जिने त्यांच्याकडनं पैसे घेतले त्यांनी त्यांचेसुद्धा आपल्याकडं सगळे पुरावे आपल्याकडे आहेत. त्यांचा मी कोर्टामध्ये दाखल करणार आहे. पण या ठिकाणी यांना आता अटक झाली पाहिजे एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि यांची चौकशी झाली पाहिजे. परमपूज्य आमचे प्रेरणास्थान बापूजी साळुंके यांनी ही संस्था गोरगरीब जनतेसाठी चांगल्या कष्टातून उभा केलेली आहे आणि ह्याचं कुठंतरी ह्या भ्रष्टाचाराच्या रूपातून ह्या बापूजी साळुंकेच्या नातवाने पूर्ण ह्या काळीमा फासण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि आज धनाजी देसाई हा सुसाईडचा प्रयत्न करून मेट्रो हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे. तो 80% कोमामध्ये आहे, 20%च फक्त त्याचं अंग हलतं आहे. माझ्याकडे आकडा 15 जणांचा आहे. त्याजणे 10 जणांचे आपल्याकडे व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग आहे. त्यांनी जे आपल्याला सगळं सांगितलेलं आहे ते आम्ही कोर्टामध्ये सादर करणार आहे. पण मला एक सांगायचं आहे, जर सोमवारपर्यंत ह्याची चौकशी व धनाजी देसाईच्या वरती गुन्हा दाखल करून श्रीराम साळुंकेंना निलंबित करत नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. जर उद्या ह्या प्रकरणात कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला तर मी या ठिकाणी बापूजी साळुंकेंच्या समोर उपोषणाला बसण्याची माझी तयारी आहे. आजच युवा काँग्रेसच्या वतीने संस्थेला या पद्धतीचा निवेदन प्राप्त झालेलं आहे की कोणी धनाजी देसाई नावाने एका इस्माने संस्थेत नोकरी लावतो म्हणून या ठिकाणी पैसे लोकांकडनं गोरगरिबांकडनं घेतलेले आहेत आणि त्यांनी काहीतरी सुसाईड अटेम्प्ट केल्याची माहिती आत्ताच आम्हाला कळते. ही माहिती खरं म्हणजे धनाजी देसाई नावाच्या इस्माचा आणि संस्थेचा काही संबंध नाही आहे आणि अशा पद्धतीने लोकांची दिशाभूल करणं एकदम चुकीची गोष्ट आहे. आणि ह्याबद्दल आता अधिक माहिती घेऊन ह्या संबंधितांवर कारवाई करण्यात येईल आणि संस्थेची बदनामी करणाऱ्या लोकांवरती देखील जो काय योग्य कायदेशीर सल्ला आहे तो घेऊन त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचं आत्ता आम्ही ठरवलेलं आहे. खरं म्हणजे आत्तापर्यंत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची माहिती आपल्याला असेल की गोरगरिबांसाठी भोजनांसाठी या संस्थेने आजपर्यंत महाराष्ट्राच्या 12 जिल्ह्यामध्ये शिक्षण प्रसाराचं काम केलेलं आहे. आजपर्यंत अशी कोणतीही घटना या संस्थेत घडलेली नाही आणि वास्तविक बघायचं झालं तर आपल्या इकडे सगळी नोकरबंदी असताना 2005 नंतर खरं म्हणजे भरती झालेली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये देखील जर काही लोक अशा पद्धतीने लोकांची फसवणूक करत असतील तर हे खूप चुकीचं आहे. संस्था यावरती लवकरात लवकर चौकशी समिती नेमून योग्य पद्धतीने नियमानुसार चौकशी करून ह्या संबंधितांवर कारवाई करणार आहे. या सगळं प्रकरण थोडंसं गंभीर दिसतंय. काय नक्की त्यांचा रोल किंवा काय? नाही, खरं म्हणजे ह्या आमच्या कुटुंबाच्या ज्या व्यक्तीचं नाव घेतलं गेलेलं आहे हे यांचा देखील ह्या प्रकरणात कोणताही संबंध आमच्या माहितीनुसार तरी नाही आहे. पण कधीतरी संस्थेला मलिन करायचं असेल तर संस्थेचं नाव कोणाचं तरी नाव घेतल्याशिवाय त्या ठिकाणी ते अशा पद्धतीचा घोटाळा होत नसतो. त्यामुळे पूर्णपणे फसवणूक करणं आणि त्या ठिकाणी नामोहरम करणं आणि चांगल्या चाललेल्या संस्थेला जर खीळ घालायचे असेल तर आपण बदनामी केल्याशिवाय लोकांना काय पर्याय नसतो. त्यामुळे काम त्या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही संबंधित व्यक्ती जरी चौकशी केली तरी तुम्हाला त्यांच्याबद्दलची माहिती नक्की मिळेल. त्यामुळं ह्या लोकांचा काही यामध्ये संबंध नाही, फक्त निव्वळ बदनामी करणं हा या मागचा एकमेव हेतू आहे. नाही, खरं म्हणजे जो प्रकार घडला हा चुकीचा आहे. ह्यामध्ये राजकारण कोणी आणणार नाही अशा पद्धतीची ह्याचा आम्हाला विश्वास आहे. कारण की आज स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कुठल्या राजकीय विचारधारेशी मांडली गेलेली नाही किंवा बांधली गेलेली नाही आणि याला राजकारण आणून एक चांगल्या पद्धतीच्या संस्थेला बदनाम करायचं काम मला तर वाटत नाही कोल्हापूरमधले कोण ज्येष्ठ नेते करतील आणि ह्याला कुठल्याही प्रकारचं राजकारणाचं वळण देखील लागू नये अशा पद्धतीचे आव्हान आणि विनंती मी संस्थेचा कार्यकर्ता म्हणून सगळ्यांनाच करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.